येई व कान्हाई मी दळीन एकली, येई व कान्हाई मी दळीन एकली, एकली दळीता शिनले हात लावी वहिनी, 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 नमस्कार. आपण या ठिकाणी हातमाळा तालुका अहमदनगर अहिल्यानगर पासून आली एक दिंडी आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्यांचा काय उत्साह, काय ऊर्जा आहे, काय त्यांचा आनंद आहे. आषाढी एकादशी जवळ आली आहे. बरेच किलोमीटर ते पायी चालून आले आहेत. तर त्यांचे जे मुख्य आहेत त्या ताई आपल्याला थोडी माहिती देतात की दिंडी कधी सुरू झाली, काय त्यांची परंपरा आहे. जय हरी विठ्ठल ताई. रामकृष्ण हरी. श्री क्षेत्र हातवळण ते श्री क्षेत्र पंढरपूर भूवैकुंठ आम्ही सर्वजण संपूर्ण मोठ्या श्रद्धेनं अंतकरणानं फार मोठ्या भावानं भक्तीनं आज पंढरपूरला गेले 4 वर्षापासून आम्ही जातोय. आमच्या दिंडीमध्ये एज्युकेटेड संपूर्ण सुशिक्षित कुटुंबातील सगळी लोक आहेत. तर चालण्याचा कुठलाही कंटाळा नाही किंवा चालताना आमचं हे दुखतं वगैरे असा काही न सांगता भगवंताच्या भक्ती रसामध्ये तल्लीन होऊन सर्व पुला आनंद. काही अनुभव असे येतात, काही लहान, काही वयोवृद्ध, काही तरुण, आम्ही सर्वजण वारीमध्ये चालतो. वारीमध्ये चालण्याची आमच्या दिंडीची जी संख्या आहे तरुणांपेक्षा आमच्या दिंडीमध्ये वयोवृद्ध माणसं जरा जास्त चालतात. वारी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे की तुकोबराय म्हणतात तुका म्हणे वृद्ध होती रे तरुण. वारीचा हा एक खूप सुंदर अनुभव आहे. इथे चालत असताना किती वयोवृद्ध माणसं असू द्या, चालताना कुठल्याही प्रकारचा थकवा वगैरे नाही आणि मनामध्ये एकच ओढ आहे की भगवंताची भेट आम्हाला व्हावी. माझंही आवर्जून जनतेला सांगणं असेल, जर तुम्हाला माणसातला माणूस ओळखायचा असेल, माणसातला माणूस ओळखून घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की एकदा वारीमध्ये चाला. तुम्हाला साधू संतांच्या संगतीचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा वारीमध्ये चाला. अंग परमात्म्याचं साक्षात दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही एकदा वारीमध्ये चाला. वारीमध्ये चालल्याच्या नंतर आपण त्याची वारी केल्याच्या नंतर तो आपल्याला कधी वाऱ्यावरती सोडणार नाही. हा जागृत अनुभव आम्ही वारीमध्ये घेतोय आणि आमची गेल्या 4 वर्षापासून सुंदर अशी दिंडी चालू आहे. तर पांडुरंगाला एकच विनंती आहे की जे वारकरी भावानं भक्तीनं पंढरपूरला येतात, हे देवा, हे परमेश्वरा, त्यांच्या हातून अशीच वारकऱ्यांची सेवा वारी अखंड अविरतपणे चालू राहावी आणि जो उत्साह प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये असतो तो उत्साह सुद्धा दरवर्षी असाच असतो. आज ज्ञानोबराय तुकोबरायांच्या सोहळ्यामध्ये चालताना कित्येक वारकरी असे आहेत ज्यांचं वय 80 ते 90 वर्षाचं वय त्यांचं आहे, परंतु त्यांना जर कधी एखादा प्रश्न विचारला की तुम्हाला चालण्याचा कुठल्या पद्धतीचा थकवा वगैरे जाणवतो का, तर ती जी वय झालेली मंडळी आहेत ती फार स्वाभिमानानं सांगतात की आम्हाला चालण्यामध्ये कुठल्याच प्रकारचा थकवा येत नाही. महाराष्ट्र आपली साधू संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये संत जन्माला आले. वारकरी संप्रदाय हा एकमेव संप्रदाय आहे की सगळ्यांना घेऊन पुढे चालणारा आमचा वारकरी संप्रदाय. जात पात धर्म पंथ कुठली गोष्ट न मानता, गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, कुठल्याही जातीचा असू द्या, प्रत्येकाला वारीमध्ये माऊली म्हणून एक ओळख दिली जाते. आणि ती माऊली म्हणजे माऊली हा शब्द काय सामान्य नाही. घरी आपलं नाव काय असेल पण वारीमध्ये तुमच्या नावानं तुमची ओळख नसेल तर तुमची ओळख ही माऊली या शब्दाने असेल. आम्हाला होतं विठुरायाचं दर्शन घेतल्याच्या नंतर असं वाटतं आता मात्र आमच्या आयुष्याचं कल्याण झालं. जीवनामध्ये सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, सुखाची जिवंतपणे अनुभूती तुम्हाला घ्यायची असेल तर माझी विनंती आहे एकदा तुम्ही वारीमध्ये चाला. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी. ताईंनी फार सुंदर शब्दामध्ये वारीची माहिती दिली आहे आणि त्यांचा आनंद उत्साह बघून खरंच आनंद होतोय. 2-3 प्रश्न मला विचारायचे आहेत. आषाढी एकादशीला काय म्हणतात आणखीन एक नाव? देवशयनी आषाढी एकादशी. बरोबर आहे, अचूक उत्तर आहे. बरं, देहू आणि आळंदी कोणत्या नदीच्या किनारे बसलेले आहेत? देहू आणि आळंदी इंद्रायणी नदीच्या इंद्रायणी. बरं, आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? अलंकापुरी. अलंकापुरी. बरोबर आहे. ज्ञानेश्वर माऊलींची जे आहे जन्मस्थान कोणतं आहे? आपेगाव. बरं, त्यांनी समाधी कुठे घेतली आहे? समाधी श्री क्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये घेतली आहे? वयाच्या 21व्या वर्षी. बरं, विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल ते आषाढी एकादशी देवशयनी एकादशी पासून योग निद्रेमध्ये 4 महिने त्यांची योग निद्रा सुरू होते. कार्तिक एकादशी ते पुन्हा जागृत होतात. या चातुर्मासामध्ये आपले सर्व पवित्र कार्य वर्ज्य असतात. त्याच्यामध्ये देवातिदेव महादेव येतात, कारण श्रावण सुरू होतो. बरोबर आहे. श्रावण सुरू झाला म्हणजेच आपण महादेवाचं पूजन करतो, भक्ती करतो. या ठिकाणी चातुर्मासामध्ये देवातिदेव विष्णू जे आहेत ते योगनिद्रा घेतात. बरोबर. आज आपण इथून सुरू होते केव्हापासून? आषाढी एकादशी देवशयनी एकादशी. तर माझा असा प्रश्न आहे की आपले जे लाडके भगवंत आहे विष्णू, प्रिय भगवंत विष्णू, त्यांची आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे. त्याचं यात्रेचं नाव सांगता येईल का? संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे ती एक यात्रा विष्णूंची सुरू झाली आहे, त्याची माहिती देता येईल का? पुरीला आहे, पुरी जगन्नाथ यात्रा. बरोबर. जगन्नाथ यात्रा जी आहे ती पण विष्णूंची यात्रा आहे. 2-3 दिवसापूर्वी सुरू झाली आहे. बरोबर आहे. तर जगन्नाथ यात्रा सुद्धा आपल्याकडे सुरू झाली आहे. पंढरपूर कोणत्या नदी किनारी वसलेलं आहे? चंद्रभागा. चंद्रभागा. भीमा. भीमा. बरं, ठीक आहे, हरकत नाही. मला एक प्रश्न असा आहे की वृक्षवल्ली आम्हास्वरे कोणी म्हणलेलं आहे? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. बरोबर. बरं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, असं कोणी म्हणलेलं आहे? ते समर्थ रामदासांनी. बरोबर. ओके. ओके. जय हरिकृष्ण. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. धन्यवाद माऊली. थँक्यू.